अल्टिमेटम डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला आहे। हॉर्मुझ खुलं करण्यासाठी 6 तारखेची मुदत दिलेली आहे। अमेरिकेशी करार करणार अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहा असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला आता इराणनेही तोडीस तोड असं प्रत्युत्तर दिलंय। अमेरिकेसाठी नरकाचे दरवाजे उघडे करू असा इराणने इशारा दिलेला आहे। ट्रम्प हतबल झालेत, त्यांची घाबरगुंडी उडाली आहे अशी इराणकडून खिल्ली उडवण्यात आली आहे। For $4, yeah, and we have a country that's not going to be throwing a nuclear weapon at us in 6 months. But Americans are feeling the effects in the interim. And they're also feeling a lot safer. What is the plan to bring them back down? All I have to do is leave Iran, and we'll be doing that very soon. And they'll become tumbling down. And stock prices were up today almost to a record because they know two things. Number one, we have a safe country. We had to take a little detour because we had a madman named Khomeini who sadly is no longer with us. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे अनेक लष्करी अधिकारी ठार झालेत। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। राजधानी तेहरान मधल्या लष्करी तळांवर अमेरिकेने जोरदार हल्ले केलेत। अंधाऱ्या रात्री अमेरिकेकडून लढाऊ विमानांद्वारे बॉम्ब वर्षाव करण्यात आलाय। या आखाती युद्धात अमेरिकी हवाई दलाला $200 कोटीहून अधिकचं नुकसान झालंय। अमेरिकेची 6 लढाऊ विमानं इराणनं पाडली आहेत, त्यामध्ये F-35 आणि F-15 सारख्या आघाडीच्या लढाऊ विमानांचाही समावेश आहे। अमेरिकेच्या 6 विमानं आणि 3 हेलिकॉप्टरचं देखील या युद्धात इराणनं नुकसान केलंय। याखेरीज 17 महागडे ड्रोन देखील इराणनं पाडले आहेत। तर अमेरिकी हवाई दलाचे नुकसान नेमकं कसं झालंय, किती झालंय, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर इराणनं 4 F-15E लढाऊ विमानं पाडलेली आहेत। नुकसान झालेलं आहे $360 दशलक्ष। A-10 लढाऊ विमानही पाडण्यात आले, $19 दशलक्ष इतकं नुकसान झालंय। E-3 टेहळणी विमानावरही हल्ला झालाय, $700 दशलक्ष नुकसान। एका F-35 लढाऊ विमानावर हल्ला झालेला आहे, त्यामध्ये $110 दशलक्ष नुकसान झालंय। तर 17 ड्रोनही पाडण्यात आलेले आहेत, त्यामध्ये एकूण $510 दशलक्ष नुकसान झालंय। तर इराणनं 5 KC-135 विमानांवरही हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये अमेरिकेचं $200 दशलक्ष नुकसान झालंय। तर 3 हेलिकॉप्टरवरही हल्ला झालाय, ज्यात $60 दशलक्ष नुकसान झालंय। कुवेतच्या तेल मंत्रालयाच्या इमारतीवरही इराण